हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर सीईटी 2025 ला आलाय. चार्जेस ऑफ 2 मायक्रोकुलम अँड -3 मायक्रोकुलम आर प्लेस्ड at 2 points A and B separated by distance of 1 meter. The distance of the point from A where the net potential is 0 is option A 0.667 meter, option B 0.5 meter, option C 0.4 meter and option D 0.6 meter. तर आपल्याला काय दिलंय तर इथं असे दोन चार्जेस आहेत. ए पॉइंट जवळ चार्ज आहे 2 मायक्रोकुलम, बी जवळ आहे -3 मायक्रोकुलम आणि हे टोटल डिस्टन्स हे 1 मीटर आहे. आपल्याला असा पॉइंट शोधायचा आहे की जिथं नेट पोटेन्शियल काय आहे तर 0 आहे. मग नेट पोटेन्शियल 0 आपण पी पॉइंट जवळ आहे असं जर कन्सिडर केलं आणि ए पासूनचं अंतर म्हणजे हे शोधायचंय त्याला एक्स म्हटलं तर हे टोटल डिस्टन्स जर 1 असेल तर हे 1 - x होणार आहे. मग आता या पी पॉइंट जवळ या चार्ज मुळे असलेलं पोटेन्शियल तर आपण घेतो 1/4πε0, त्याला आपण के म्हणू त्या कॉन्स्टंटला. मग असलेला चार्ज 2 मायक्रोकुलम म्हणजे 2 × 10⁻⁶ आणि डिवायडेड बाय डिस्टन्स x. मग आता प्लस आता इथून इथपर्यंत म्हणजे बी पॉइंटचं इथे असलेलं पोटेन्शियल तर परत के हा कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय -3 मायक्रोकुलम म्हणजे × 10⁻⁶ आणि हे डिस्टन्स येणार आहे 1 - x. मग हे निगेटिव्ह ह्या निगेटिव्ह मुळे ही निगेटिव्ह टर्म झाली आणि नेट पोटेन्शियल 0 आहे. मग त्यामुळे ही निगेटिव्ह इकडे गेल्यावर काय झाली पॉझिटिव्ह झाली. के कॅन्सल झाले 10⁻⁶ 10⁻⁶ दोन्ही साईडचे कॅन्सल झाले. 2/x डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 1 - x. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 × 1 - x दॅट इज इक्वल टू 3x. मग आता याला सॉल्व्ह केलं 2 - 2x दॅट इज इक्वल टू 3x. हे मायनस तिकडे गेल्यावर प्लस झाले म्हणजे 5x बाय काय झाले 2 x बरोबर 2/5. मग म्हणजे जिथे नेट पोटेन्शियल 0 आहे तर ए पॉइंट पासून ते अंतर किती आहे तर ते 0.4 मीटर आहे जो करेक्ट ऑप्शन सी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.